हॅलो, आजची रेसिपी आहे इडली. रेसिपी मम्मीची आहे, फक्त व्हॉईस ओव्हर माझा आहे. तर साहित्य काय काय घेतले ते सांगते. 2 ग्लास तांदूळ घ्यायचे, त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा टाकलेला आहे, एक ग्लास उडदाची डाळ घेतली आहे, 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. हे चांगलं स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि रात्रभर पीठ असंच ठेवून द्यायचं. आणि बघा, दुसऱ्या दिवशी पीठ किती मस्त आणि छान फुगलेलं आहे. इडली बनवण्यासाठी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाणी उकळून द्यायचं. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण इडलीचे जे भांडे आहेत त्यांना छान असं ऑइल लावून घ्यायचं. तेल लावून घेतल्यानंतर एक पळी त्यामध्ये आपण जे इडलीचं बॅटर रात्री बारीक करून घेतले होतं ते ह्यामध्ये ॲड करायचं. आणि इडली बनवण्यासाठी स्लो गॅसवरती आपण 10 मिनटं इडली ठेवून द्यायच्या. 10 मिनटामध्ये इडली ह्या रेडी होतं. स्लो गॅसवरती 10 मिनटं इडली ठेवून द्यायचं आणि भांडं थंड झाल्यानं गॅस बंद करायचं. थंड झाल्यानंतर त्या इडल्या काढून घ्यायच्या. बघा किती छान आणि मस्त दिसतात. आणि इडली काढण्यासाठी चमच्याने त्या मोकळ्या करून घ्यायच्या. बघा इथे मी दाखवते चमच्याने कसं काढलेलं. हो, मम्मी काढते, मी फक्त व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे. बघा किती मस्त निघाली इडली. आणि खरंच खूप सॉफ्ट बनली आहे. तुम्हाला दिसत असेल, जितकी छान दिसते ना तितकी खायलासुद्धा टेस्टी झाली होती. तुम्ही पण नक्की अशा इडल्या ट्राय करून बघा, खूप मस्त होतात. सांबर बनवूया आता. सांबर बनवण्यासाठी मी इथे शेवग्याची शेंग घेतलेली आहे, भोपळा घेतलेला आहे, वांगं घेतलेलं आहे, टमॅटो आणि बटाटा. हे सगळं आधी मी कुकरमध्ये काढून 1 शिट्टी दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण यामध्ये जिरे, मोहरी ॲड करायची. तेल छान गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी यामध्ये ॲड करायची. 1 चम्मच मी यामध्ये जिरे टाकले, 1 चम्मच यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मस्त ती अशी तडतडून द्यायची. ते तडतडल्यानंतर बारीक चॉप केलेला कांदा आहे तो आपण ह्यामध्ये ॲड करायचा आणि मस्त असा थोडासा पिंकिश होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. छान असा मिक्स करून घ्यायचा कांदा. बघा कसा कलर चेंज झालेला आहे. हा आमचा घरी बनवलेला मसाला आहे, तिखट मसाला, तो ह्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि माझ्या हा मम्मीचा सांबर मसाला जो तिने घरी बनवला आहे, ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी पोस्ट केलेला आहे. आणि बघा असं मस्त चांगला मसाला भाजून घ्यायचा. मसाला भाजून झाल्यानंतर ह्या भाज्या ह्यामध्ये ॲड करायच्या आणि उकळी काढायची. आपलं सांबर रेडी झालेलं आहे. खरंच खूप छान लागतं सांबर. आता आपण चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, ओलं खोबरं, कढीपत्ता आणि मिरची हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. तडका देण्यासाठी ह्यामध्ये मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि जे आपण चटणी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे गरम गरम मस्त त्यामध्ये आपण हा तडका टाकायचा. कढीपत्ता भरपूर सारा टाकायचा, टेस्ट खूप छान लागते. आणि नंतर हा तडका आपण जी चटणी रेडी झालेली आहे त्यामध्ये हा तडका काढून घ्यायचा आणि आपली ओली चटणीसुद्धा रेडी झालेली आहे. आणि बघा हे आपलं प्लेट किती छान दिसते. डोसा, इडली, सांबर आणि चटणी खूप छान दिसते. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा आणि शेअर करा.